अरे कोणीच नाही आलं अजून. काय झालं, कोणीच नाही अजून. हम्म, हम्म. जय गुरु लक्ष्मी मैडम, आवाज आ रही क्या? लक्ष्मीताई, आवाज येतोय? लक्ष्मीताई, आवाज येतोय का? हॅलो. हॅलो, लक्ष्मीताई, आवाज येतो का? हॅलो. हा, प्रणालताई, प्रणालताई, आवाज येतोय? हो हो येतोय येतोय. हॅलो. हा हा तेच. येतोय. येतोय येतोय. हा, येतोय ना, तेच कारण लक्ष्मीताईंना हा केव्हा हा आवाज येतोय, त्यांचा काय आवाज येत नव्हता कधी. म्हणलं काही येतोय का नाही काय. ओके. नाही जय गुरु. येतोय येतोय. ओके ओके. जय गुरु. जय गुरु. जय गुरु, जय गुरु मॅम. जय गुरु. जय गुरु मॅम. आपण तर चौघा आहोत, आपण सुरू करूया. हम्म. हो, रेकॉर्डिंग सुरू करताय? रेकॉर्डिंग सुरूच आहे ते ओके ओके. automatic. येस. ओके. येस, कालचे फक्त थँक्यू. राहिल्यापैकी एक दोन गोष्टी ज्या नवीन मला कळल्या त्या सांगतो. आपण हो. काल इथे या श्लोकामध्ये विलोक एषणो स्वामी पत्रहस्तो राज्य शासनम प्रतीक्षेतो मुखो दृश्यते गृध्न हा. गृध्न कशी आपली गाडी आणली होती. तर हम्म. मी आज दुपारी हे पण टाकलं की ते ओरिजिनल जे नाटक आहे त्यामधलं हो, ते छान आहे. गृध्न नाही आहे, ते गृध्र आहे. ते हा. गृध्र म्हणजे गृध. गिधार. हा, गृध्र. गृध्र. अरे गृद्ध. हाँ, DHRA। हा. अच्छा DHRA. हाँ, हो हो. DHRA, इसका मतलब है गृद्ध. कि गिधार, जो मांस गिधाड. हाँ हाँ गिधाड. मरे हुए आदमी का, ओके. प्राणी का मांस खाते हैं वो। हाँ हाँ हाँ. ओके ओके. गिधाड. वल्चर ना हाँ, इंग्रजीमध्ये? वल्चर वल्चर, हाँ हाँ, वल्चर वल्चर. वल्चर वल्चर. करेक्ट. हे गृध्र आहे. मग त्याचं हम्म. म्हणजे ते तुला हे खातील, गिधाड खातील तुला, हम्म. असं तो सांगत होता तो. हा द्वितीय जो येतो. किंवा दुसरं या ठिकाणी त्यांनी काय म्हणलं की शूनः मुखम द्रक्ष्यसी. तर हे कळत नव्हतं हम्म. आपल्याला की हे काय आहे नेमकं. ते कुत्र्याचं तोंड पाशील म्हणजे काय. तर त्या हा. नाटकात एक्सप्लेनेशन दिलं त्यांनी, तर खाली दिलंय की तेव्हा अशी हो. पद्धत होती की शिक्षा हम्म. देताना माणसाला अर्ध जमिनीमध्ये पुरायचे. पुरे हाँ. हम्म. आणि छातीच्या तुम्ही वर लिहिलं. त्याला जमिनीच्या वर ठेवायचं. आणि हाँ. मग जे हम्म. कुत्रे वगैरे असतात त्यांनी येऊन त्याला जिवंतच बापरे. मारायचं आणि खाऊन टाकायचं. आई गो. बापरे. असं बापरे क्रूर बाप. ते होतं. पण ती शिक्षा आहे. मग त्यांनी दिलं की हम्म. तुला एक तर गिधाडे खातील, नाही तर मग तू हम्म. कुत्र्याचं तोंड पाहशील. हम्म. असं ते त्यातलं एक्सप्लेनेशन आहे. ओके ओके. तर हे आता ओके झालं आपलं. हो. येस, ते तुम्ही छान पाठवलंय सबंध. हा, त्यात खूप म्हणजे फक्त काय होतं की त्यातले जे अर्थ आहेत ते ह्या शब्दांमध्ये हा. कसे बसतात मला कळलं नाही. तर हे उपपन्न थोडस. ते उपपन्नाचं बरोबर आहे. ते उचित आहे, घडलेले, हो. प्राप्त झालेले, योग्य झालेले, हा अर्थ बरोबर आहे. हो. आणि त्याचं हो. अंगठीचं जे आहे ते माहिती बरोबर आहे असा अर्थ. लंका नगरीमध्ये पण आलेला आहे वर्ड. हो, आलेला आहे. लंका नगरीमध्ये पण आलाय. आलाय लंका आलाय, नगरी ना. येत 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 येत. हाँ हाँ. ओके यथावत ओके. तो म्हणती आपण काल बघितलं, तो बरोबर सांगतो आहे. शाल जो आहे तो
नंतर हे एष यमसदनम प्रविश्य, तिथून परत आलास तू, हे पण ओके, इतके प्रॉब्लेम नाही आपल्याला. मग तो म्हणतो की मी आता कसं काय आजीविका करू, आता मी आजीव कीदृश. मग तो सांगतो की ही अंगठी तुम्हाला जी प्रसाद बक्षीस मिळालेली आहे, ही तुम्ही घ्या, आणि ती अंगठी त्याला देतो तो. म्हणजे त्या अंगठीच्या मूल्य एवढेच ही अंगठी आहे, सोनं किंवा काय असेल. मग तो म्हणतो की आता मला प्रणाम करतो तो, आणि मग मी अनुग्रहित झालो. हे इथपर्यंत पण ओके झालं आपल्याला. हो. एषः नाम अनुग्रह यत शूलात अवतार्य हस्ती स्कंदो प्रतिष्ठापित. तर हे एष नाम जे आहे ते नामाचं काही क्लिअर होत नाहीये ते, पण त्याचं म्हणणं किंवा तुला त्या शूलावरून, त्या फाशीच्या पुळ्यावरून काढलं आणि हत्तीवर बसवलं, हा मी तुला मोठा सन्मानच केलाय, हा खरोखर अनुग्रह आहे. पण ते नावाचा म्हणजे कसं माहित नाही, तुच्छ अनुग्रह म्हणजे त्याला त्याला काय म्हणतात, तुच्छपणे बोलतात की काय, हा तुला अनुग्रहच केलाय, तिथून काढून इथे बसवलं नाही का तुला. कुत्सितपणे म्हणतात. कुत्सितपणे बोलतायत त्याला, असं एक शक्यता. त्यांना ते आवडलं नाहीये. हा हा तो असं तुझं फाशी पण टळली, जिवंत पण राहिला, आणि बक्षीसही मिळतं तुला, म्हणजे काय. नाही तर ते असं नाही ना, ह्यालाच अनुग्रह म्हणतात की तुला असं नाही म्हणायचं आहे ना. हा, एषः तसा नाम अनुग्रह तर आहेच अनुग्रह म्हणजे तो. ह्यालाच अनुग्रह. हो, पण ते नावाचा का, हा. नावाचा म्हणजे काय, साइन आउट कसं काय झालं माझं, साइन आउट झालं, काय झालं पण साइन आउट चालू आहे ना. कुठे झालं? नाही, चालू आहे. मला मेसेज आला चालू आहे. होता, बघूया नाही, काय नाही. चालू आहे झालं. चालू आहे. आवुत्त नाही, पारितोषिकं कथयति न तेनांगुली येन वर्तुः सम्मेतेन, हे झालं. आवुत्त आहे ना हे, आवुत्त. म्हणजे हो, हा. आवुत्त म्हणजे मेहुणा. आवुत्तचा अर्थ पण बघितला आहे पुस्तकात त्या. आवुत्त हो, म्हणजे हो. बायकोचा भाऊ. अच्छा, बायकोचा भाऊ. ओके. म्हणजे मेहुणा किंवा साला म्हणतात त्याला. हा. हे झालं ओके. आता हे इथे जे पारितोषिक इथे जे त्यांनी म्हटलं ना, मग अर्थ की हे बक्षीस जो आहे तो, आता ह्याचा अर्थ जर काढला आपण, पारितोषिकम कथयति न तेनांगुलीयकेन भर्तुः सम्मतेन भवितव्यमिति. आता ह्याचा अर्थ काढायला गेलो आपण तर काय येऊ शकतो बघा बाबा. हे तर जानुक ठीक आहे, आवुत्त ठीक आहे. नाही, म्हणजे हे पारितोषिक, हा जो तुझा सत्कार झालाय, पारितोषिक तुला दिलंय, त्याच सांगतंय की त्या अंगठीने आणि स्वामींच्या संमतीने वागलं पाहिजे असं. नाही, असं नाही असं म्हणतात ना ते, संमतीने असलेच पाहिजे असं नाही, न म्हणता येते. न म्हणताय नाही, ते रेकॉर्डिंग आहे ना सरांचं, गेल्या ह्याचं रेकॉर्डिंग आता मुद्दाम ऐकलं. त्याच्यात त्यांनी काय सांगितलं, स्वामींकडून दिलेले पारितोषिक हे अंगठीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे. ह्याच्यामध्ये तेनांगुलिकेन भर्तुः सम्मतेन भवितव्यमिति. संमतीने म्हणजे संमतीने ना, सहमतीने. त्याच्यामध्ये ह्याचं काय, अंगठीच्या मूल्याचं काय, याच्यामध्ये काहीच नाही ना. बरं, अंगठीच्या मूल्याच्या पेक्षा जास्त आहे असा कुठे उल्लेख नाहीये. असं कुठं डायरेक्ट असं म्हटलेलं नाहीये, पण त्यांनी नाही तिथे यांनी काय दिलं, राजाने अंगठीच्या किमती एवढा प्रसाद म्हणजे बक्षीस. हा, मग तो कदाचित उपरोधाने म्हणत असेल की ते त्याच्याही पेक्षा जास्त आहे एवढं मूल्य. कशाला, तर त्याचं कारण खालच्या ओळीमध्ये आहे की ते बघून त्याला कोणाची तरी आठवण आली. हो, ते पुढे येते आणखी. म्हणून ते त्यांना वाटतं की अंगठीचं एवढं नाही मूल्य, असं तिथे चर्चा करताना त्यांनी म्हटलंय. सरांना विचारूया परत. ठीक आहे. हे थोडंसं संमतेन भवितव्यमिति, याचा अर्थ जो होता पुस्तकात दिला, नाटकात दिलेला तो असा आहे की हे बक्षीस म्हणते की ही ती अंगठी स्वामींना प्रिय असली पाहिजे. आता स्वामींना प्रिय असली पाहिजे असा शब्द याच्यात कुठंच नाहीये. नाहीये. त्यांच्या संमतीने, स्वामींच्या संमतीने वागले पाहिजे असे नाही, असं म्हणतं ते. असं नाही, पण ते न तेन अंगुलीकेन भर्तुः सम्मतेन भवितव्यमिति. कथयति, काय कथयति, न तेन भवितव्यम. ठीक आहे, म्हणजे न आलं तिथे, हे न आहे ना इथे, हे न इथे पुस्तकात पण आहे ना तिथे. म्हणजे मग ओकेच आहे.
ठीक आहे, म्हणजे हे डिस्प्युटेड आहे तेवढं. न ते जरा तस्मिन, ह्याला स्टार कर. हो, ते आहे ना, लक्षात आहे, लाल मध्ये घेतलं ना मी ते. होय 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 होय. न तस्मिन महार्ह रत्नम भरतुर हम्म. बहुमतमिति तर्कयामि. तस्मिन तर्कयामि. महार्ह रत्नम भर्तुः बहुमतम न इति. म्हणजे काय की मी असा तर्क करतो की त्या मौल्यवान रत्नाबद्दल स्वामींचा बहुमान नाही, म्हणजे रत्न स्वामींना बहुत प्रिय नाही, असं नाही नाही हिंदीत लिहिलं. नाही मग नाही. इथे तुम्ही म्हणता तसं काहीतरी इथं या ठिकाणी शिकेल काहीतरी मौल्यवान जे आहे ना बहुमतम, म्हणजे खूप. म्हणजे मौल्यवान रत्नाबद्दल काहीतरी गर्भित अर्थ आहे असं वाटतं मला ते. मग ते आता ते हे ताई म्हटलं तसं इथे काहीतरी असेल ते की त्याचं रत्नाची किंमत ही जास्त आहे किंवा काय म्हणतात तसं या ठिकाणी तसा अर्थ येऊ शकेल कुठं. रत्नम कसा येईल, भरत. कसा येईल काय माहिती होतं. मी असा तर्क करतो की हे बहुमूल्य रत्न काहीतरी विशेष आहे त्याच्यामध्ये. आहे. हा, हम्म. मग आता हे काहीतरी खालच्या त्याच्यात वाक्यात दिलं त्याने की तस्य किंवा दर्शनेन तस्य दर्शनेन कोऽपि कः विमतो अपि जनो भर्ता स्मृतः. स्मृतः. दर्शनेन कोऽपि अभिमतः जनः भर्ता स्मृतः. स्मृतः कोणीतरी म्हणजे प्रिय आठवण आली. अभिमतः अभिमत म्हणजे हा, कोणीतरी प्रिय व्यक्ती आठवली गेली. स्मृतः म्हणजे आठवली गेली. हा, आठवली गेली. मग तो त्यामुळं काय झालं की मुहूर्त क्षणभर हा प्रकृती मुहूर्त. गंभीरो अपि पर्युत्सुकमना आसीत. काय झालं, गंभीर प्रकृतीचं असून सुद्धा पर्युत्सुकमना म्हणजे उत्सुक मनाचा, म्हणजे आतुर होता. पण त्या आणि पुस्तक गांभीर्य नाटकात दिलं त्याने की अश्रुपूर्ण डोळ्याचा होता, त्या डोळ्यात नाही. अश्रू आले होते. पण तसा उल्लेख तसं नाही नाही येते कुठे. हा, नाही वाटत. उत्सुक आणखीन गांभीर्य. हा, हे दोन गोष्टी त्यात आहे की तो जे गंभीर स्वरूपाचा जरी तो असला राजा, तरी पण त्याच्या मनात काही उत्सुकता निर्माण झाली. झाली. क्षणभर असं मुहूर्तमपि. हा, तेच तसं दाखवते. मग सूचक म्हणतो की सेवितम नामवृत्तेन अनेन नामवृत्तेन सेवितम. आता याने विषय बदलला. हो. तोडून दिलं त्यांनी. हा, नावाच्या स्वामी. तुच्छ वृत्तीने सेवा केली आहे. म्हणजे काय माहिती, वस्तुतः आपले स्वामी की अच्छी सेवा की आहे. आता स्वामी म्हणजे हा म्हणजे मालक राजाच असणार तो. राजा राजाची. राजा. हा. अच्छा, ही तुच्छ वृत्तीने सेवा केली म्हणजे काय म्हणतात त्याला, काही अपेक्षा न करता केली आहे, असं तो सूचक म्हणतो. तो की तुम्ही जे आहे त्याला तो इंडिकेट करतो किंवा तुम्ही केलं ते असं निरपेक्ष वृत्तीने केलेलं आहे, सेवा केली आहे. मग तो दुसरा काय म्हणतो की ज्ञानुक ननुभन अस्य कृते मत्सिक भर्तुरिति इति पुरुषम अस्य पश्यति. ननुभन अस्य कृते मत्सिक भर्तुः किम अस्ति किम इति अस्य या पुरुषम पश्यति. त्या माणसाकडे बघून तो म्हणतो की तो तर नक्कीच सांग, या पुरुषासाठी म्हणजे मासेमार कोळीसाठी काय तुच्छ आहे, म्हणजे या तुच्छ माणसाकरता तू काय केलंस का, या मुद्रेने पुरुषाकडे पाहतो. अर्थात यासाठी कोळी काय उपयोगाचा, असा तिरस्कारदर्शक प्रश्न आहे. आता हे अर्थ कसा लावायचा याचा सगळं. त्याचं म्हणणं की ह्या माणसाकरता आपण काय केलं, काय उपयोगाचं, वाया गेलं. इथे वरती तो एक जण म्हणतो की तू निरपेक्ष केलं. मत्स्य मासिक भरू भरतू पालन करणारा. अच्छा. मासिक म्हणजे हे मासेमार कोळी, या तुच्छ माणसासाठी तू केलंय, त्याचा उपयोग काय, हे उपयोग काय कुठे आलं काय माहिती आता नाहीये. नाही, त्याच्यात त्यांनी असा अर्थ दिला ना, खरं बोलतोस. ननुभण म्हणजे खरं बोललास. ह्याच्या कृतीमुळे हा कोळी सुद्धा मोठा झाला. त्याला असूया आली मला वाटतं त्याच्या मनात. नाही, असूया नाही, त्याला अपेक्षा आली. असूया. इति पुरुष असूया पश्यति. म्हणून तो असूयेने बघतो असं आलं. असूयेने बघतो. त्याच्याकडे तो असूयेने बघतो. असूया आहे ते. असूया. असू आहे का ते?
असूया. अच्छा. असूया. मग बरोबर आहे. हं असूया म्हणजे तो हे झाला ना, जेलस झाला. नाही, असूया आहे त्याला. असं आहे ना ते? जेलस. असूया आहे का जेलस ते? जेलस. जलस. हो हा. असूया. ओके ओके. असूया म्हणजे काय म्हटलं तुम्ही? जेलसी. जेलसी. ह्या माणसाला याचं ते मरण पण टळलं, बहुमान पण, बक्षीस पण मिळालं, बक्षीस पण आणि ते हो ना. त्याच किमतीचं किंवा अधिक किमतीचं मिळालं. त्याला असूया मिळाली. आणि हा किती पुरुष. साधा मासे हा. पाळणारा. ओके 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 ओके. सामान्य माणसाला एवढं मिळालं आणि त्याला हा असूया हा. जेलस. जेलसी म्हणजे जेलसी. ठीक आहे. भट्टारक. भट्टारक इतोधम युष्माकम सुमनो मूल्य भवतु. हे भट्टारक, हे चोर माणसा, इतः अर्ध युष्माकम. अच्छा, तो माणूस म्हणतो, तो सॉरी चोर नाही, ते पुरुष म्हणतो तो की हे सज्जन माणसा, हे पवित्र, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, समाजामधल्या चांगल्या माणसा, इतः साध्या. अर्धम युष्माकम सुमनः मूल्यम भवतु. यातले अर्धे तू घे, हे तुझं योग्य मूल्य आहे. असं सुमन, हे अर्धी रक्कम तुमच्या सुमनाची, सद्भावनेची किंमत असो, असं म्हणून तो अर्ध त्याला ऑफर करतो. इति इथं काय आहे, अधम म्हटलं ना, अधम म्हणजे अर्धम. हे अर्धम आहे का हे इथं? इथं अर्धम आहे का ते? हे भट्टारक म्हणजे काय, म्हणजे महोदय वगैरे म्हणतो तसं का? हा, मोठं संबोधन आहे, त्याला आदरपूर्वक केलेलं संबोधन आहे ते. हे स्वामी. नाही, हे इतोधम आहे का इतोर्धम आहे ते? इतः अर्ध असं बरोबर आहे ते. नाही, इतोधमच आहे का? नाही, अर्धम ध झालाय तुमचा, अर्धम पाहिजे. ध वरती हे आहे का, रफार आहे का? हो आहे. रफार आहे. अर्धकरण हाफ केलं ना ते. हो ना, असं. अर्ध बरोबर आहे. इथं अर्धम. इथं अर्धम युष्माकम सुमनम मूल्यम. युष्माकम तुमचं सुमन अर्ध. मला जे काय मिळेल त्यातले अर्धे तुम्ही घ्या. म्हणजे जे आज करतात ते तेव्हाही चालू होतं. हो नाही, आणि ते जेलस झाले ना, त्याला सोडायचं ना, मग त्याला लक्षात जाऊ दे, आलं माझे अर्धे. त्यांची अपेक्षा आहे, लक्षात आलं त्याला. त्यांची अपेक्षा आहे काहीतरी, नाहीतर मारायला ना ते. तेच ना, नाही तर पुन्हा काहीतरी नवीन काढलं असतं त्यांनी. जानुकः एतावद् युज्यते, एतावत् युज्यते, एतावत् प्रथमा एकवचन, युज्यते. युज्यते म्हणजे इतके योग्य आहे. ठीक आहे, अर्धे तर अर्धे, असं म्हणजे अशा रीतीनं हे कथा चर्चा संपली. तरी आपण ना एकदा सरांना वर्गामध्ये पुन्हा एकदा घ्यायला सांगू आपण. दुष्यंतला हे मिळालं रिंग, मग त्याला आठवण यायला पाहिजे ना. हो, त्याने डायरेक्टली नाही सांगितलं ना, याच्या मागे नाही सांगितलं, याच्या थ्रू सांगितलं की त्याला काय वाटलं, अंगठी मिळाली, त्याला आनंद वाटला. ते काय सांगितलं त्याचं तर काही वर्णन केलंच नाही याच्यामध्ये. वर्णामध्ये त्यांनी सांगितलं नुसतं की ती अंगठी मिळाली, त्या डोळ्यात आसू आले, आणि त्याने ती दुसरी अंगठी घेतली की त्या माणसाला तुम्ही द्या आहे बक्षीस. त्याला आठवण झाली शकुंतलाची. आणि आपला धडा इकडे चाललाय ना या माणसाबद्दल, म्हणून तिकडे काही जास्त पुढचा प्रवेश जो येतो तेच त्या लोकांचा. मग त्याच्यामध्ये प्रवेशामध्ये तेच आहे मग सगळं पुढचं, त्यांची भेट वगैरे. एक ह्याच्यातलं एक पाठ देतात आपल्याला अभ्यासासाठी. छोटासा एका प्रवेशामधला काही भाग आहे. काही भाग देतात ते असं अभ्यासाला वगैरे. मी आज दुपारी टाकलं बघा, तुम्हाला वेळ मिळाला तर बघा केव्हा तरी ते. त्यांनी प्रत्येक शब्दाचा इतका विस्तृत अभ्यास अर्थ दिलाय त्यांनी. त्याचं मूळ कसं आला, शब्द निर्माण कसा झाला, आणि ते नाटक त्यावेळेला लिहिलं होतं ते मागधी भाषेमध्ये, संस्कृत आणि मागधी भाषा. पाठवले तेच ना नाटक, ते पाठवलं. बरोबर, मागधी भाषेमध्ये लिहिले, संस्कृत आणि मागधी दोन आहेत ते. मगध देशाची भाषा त्यावेळेची.
हे बंद करतो आम्ही सध्या आता. याच्यावर आपण चर्चा थांबवू, कारण काही जे आपले अनरिझॉल्व इश्यूज आहेत ते मग सरांकडून घेऊ आपण. आणि मी म्हणते प्रत्येकाने त्यातले तुम्हाला काय समजलं नाही ते आपल्या ह्याच्यामध्ये कुठेतरी स्टार करून ठेवा. हो. म्हणजे मग मुलांना विचारण्याच्या वेळेला आपल्याला ते विचारता येतील. बरोबर. हो. हा म्हणजे प्रत्येकाला, कारण शब्द प्रत्येकाचे काहीतरी इतके वेगळा अवघड अँगल आहेत असतो. बरेचसे शब्द नवीन आहेत, अवघड आहेत. नाही, त्यावेळेच्या संस्कृतमध्ये तसंच होतं ते. काही जसं हायर संस्कृतमध्ये त्यावेळेस वेगळं होतं. हायर लेवलचं. हायर नाही, ती पद्धत, ना. त्यावेळेची पद्धत वेगळी होती. अच्छा. मांडण्याची पद्धत वेगळी होती, शब्द वेगळे होते, शब्दाचे अर्थ वेगळे होते. त्या पुस्तकात दिलं ना त्यांनी. कदाचित त्यावेळेला असं होय, असेल, होय. त्यावेळेला असं असेल, असं दिलं त्यांनी. बरोबर. हे एतावद्युच्यते म्हणजे काय? एतावद एतावद्युच्यते. युज्यते. एतावत युज्यते. एतावत् अधिक युज्यते. युज धातू. अच्छा. हा, ओके. इतके ठीक आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणता अर्धे पैसे द्या, हे ठीक आहे. म्हणजे असं मांडवली केली. मांडवली. आता हा 15वा पाठ आहे, सत्यवादी हरिश्चंद्र. हा सोपा आहे त्यामागे. आता उतार आहे, आता चढ नाहीये. महाराजो हरिश्चंद्र स्वस्य सत्यवादितायै. हो, मी एवढं एक वाचतो. महाराजो हरिश्चंद्र स्वस्य सत्यवादितायै अत्यंतं प्रसिद्धः. अन्वय त्याचा, महाराज हरिश्चंद्र स्वस्य सत्यवादितायै अत्यंतं प्रसिद्धः अस्ति. त्यातलं सत्यवादिताई चतुर्थी आहे. सत्यवादिता करता साठी अत्यंतम हे ठीक आहे, द्वितीय विभक्ती. प्रसिद्ध म्हणजे महाराज हरिश्चंद्र आपल्या सत्यवादितेसाठी, सत्यवादी स्वभावासाठी अत्यंत प्रसिद्ध. आता हे आहे ते खरं, म्हणजे ते होते यायला पाहिजे होते. म्हणजे क्रियापद नाहीये ते. त्या अस्तीच्या ऐवजी आसित घ्यावं लागतं. ते चुकलं असेल कदाचित. आसितच घ्या, पुढे आसित आहे सगळीकडे. आसित घ्यायला पाहिजे. आसितच आहे. सगळं पुढं हे भूतकाळातच आहे बाकीची पाहिजे. कथा. त्यांना पुढच्या, कारण तिसऱ्या वाक्यात आसित म्हणूनच आहे. आहे आसित पुढं पण आहे. अजून पुढे पण आहे ना. हो. येस, वाच अश्विनी पुढचं वाक्य. पुढचं घ्या. स्वकीयं समग्रं राज्यं विश्वामित्राय दत्त्वा प्रतिज्ञा पूरयामास. म्हणजे भूतकाळ पूर्ण केली. सह स्वकीयं समयं समग्रं राज्यं विश्वामित्राय दत्त्वा प्रतिज्ञां पूरयामास. पूरयामास म्हणजे पूर्ण केले म्हणजे त्यांनी ह्याला विश्वामित्रांना देऊन ना. भूतकाळ आणि राज्य समग्र म्हणजे पूर्ण राज्य ना. संपूर्ण देऊन प्रतिज्ञा पूर्ण. पूरयामास म्हणजे पूर्ण केली, प्रतिज्ञा पूर्ण केली. पुढचं कोण गेला आता? एकदा शयानः आसीत्. कर्ता कर्म नाही, क्रियापद आसीत्. शयान एकदा म्हणजे एकदा तो झोपलेला होता. शयान आसीत्. शयान म्हणजे काय लिहिले? शी शयने आन कृदंत आतमध्ये परिभूती. ओके, पुढे कोण घ्याल? सः स्वप्ने अपश्यत् यत् स स्वकीयं राज्यं ब्राह्मणाय ददाति. त्याने स्वप्नामध्ये बघितलं की आपला राज्य ब्राह्मणाला दिले ना.
ददाती. तो देऊन टाकलं. देऊन टाकले मोठ्या भाषेत. ददाती देतो आता हे देतो असं स्वप्न बघितलं. वर्तमान काळ झाला. वर्तमान काळ हम्म. देतो. रामराम देतो असं. ददाती हा वर्तमान काळातलं हे आहे, धातू. बरोबर आहे, वर्तमान काळ. Yes. हम्म. Okay. देऊन टाकतो असं त्याला, म्हणजे स्वप्नात ते वाटलं ना. काय वाटतं म्हणतो, हा, देतो असं. अपरस्मिन् दिने हा अपरस्मिन् दिने वस्तुतः एव विश्वामित्रः ऋषिः तस्य ब्राह्मणस्य रूपे राज्ञः समीपे जगाम. अपरस्मिन् म्हणजे दुसऱ्या दिवशी, दिने दुसऱ्या दिवशी, हा. येस वस्तुतः म्हणजे वस्तुतः म्हणजे खरं तर, दुसऱ्या दिवशी खरं तर खरंच विश्वामित्र एव. ऋषी खरंच हो, विश्वामित्र खरंच. ऋषी ब्राह्मणाचे रूप घेऊन राजाच्या जवळ आला. राज्ञ हा ब्राह्मणाच्या रूपात. राजाजवळ गेला. हम्म. जगामध्ये गेला. जगाम म्हणजे गेला, बरोबर, पुरुष भूतकाळ. हो, दुसऱ्या दिवशी खरोखरच विश्वामित्र ऋषी त्या राजाकडे ब्राह्मणाच्या रूपात गेला. पुढचं आता कोण रात्रीच्या- राहिलंय? राजानं च मी राहिले. राज्यस्य असं. राजानं च राज्यस्य दानाय अकथयत. राजाला आणि राजाला राज्याच्या दानाविषयी सांगितले. येस. हा. 7वं, राजा स्वप्नस्य वार्तायां दृढो भूत्वा संकल्पं कृत्वा संपूर्णं राज्यं ब्राह्मणाय ददौ. राजा स्वप्नस्य वार्तायां दृढः भूत्वा संकल्पं कृत्वा संपूर्णं राज्यं ब्राह्मणाय ददौ. स्वप्नस्य षष्ठी, वार्तायां सप्तमी, दृढ म्हणजे त्या ठिकाणी खात्री होऊन त्याला पक्क करून, भूतवा झाल्यामुळे, संकल्पम कृत्वा संकल्प करून संपूर्ण राज्य ब्राह्मणाला दिले. राजाने स्वप्नाच्या वार्तेत दृढ होऊन संकल्प करून संपूर्ण राज्य ब्राह्मणाला दिले. ददौ. पुढे आता अश्विन ताई. हा, एक मिनिट. सेकंड राऊंड. हा, विश्वामित्रो दानानंतरम ना दानानंतरम दानस्य दक्षिणाप्ययाचत अपि अयाचत. अपि अयाचत असं आहे ते. सोडवून वाचलं तरी दक्षिणाम चालेल. अपि अयाचत. विश्वामित्र दानानंतरम दानस्य दक्षिणाम अपि अयाचत. विश्वामित्र करता दक्षिणाम कर्म क्रियापद अयाचत. अयाचत म्हणजे याचना केली, मागितले ना. याचना मागणे, मागितले. अयाचत म्हणजे अनद्यतन, मागितले. दान दिलं की त्याची पुन्हा नंतर दक्षिणा द्यायची असते. हो, मध्यंतरी विषय झाला आपला एकदा. हो का? म्हणजे काहीतरी एक दान दिलं आपण, त्यानंतर पुन्हा काहीतरी 1 रुपया तरी त्याच्यावर दक्षिणा द्यायची. म्हणून मग आपण ते म्हणजे 500, 100 काय 1 रुपया जसं ती दक्षिणा असते का? म्हणजे दान काही, आता तुम्ही काय गाय दान दिली तरी त्याच्यावरती पुन्हा काहीतरी अर्थ, त्याच्यावर पैसा काहीतरी ठेवला पाहिजे पुन्हा. अच्छा. ओके. म्हणजे हे पूर्वीच्या ह्याच्यात जास्त होतं. म्हणजे आपण, तू म्हणते तसं 501 होत असेल, म्हणजे 500 देऊन त्याच्यावर 1, म्हणजे ते आपण म्हणजे 501, 1001 का करतो की कंटिन्युटी राहावी म्हणून. राऊंड फिगर झाली की संपलं असं. राऊंड फिगर इज स्टॉप, एंड होतो, म्हणून ती 1 म्हणजे पुढे चालू राहावं असं. चालू राहावं ती प्रथा किंवा त्यांनी परत यावं, आपण परत द्यावं असं. पैशाचं दान. म्हणजे त्यांच्याकडे जात राहावं. त्यांनी आशीर्वाद एखाद्या देवस्थानाला केला किंवा त्यांनी आशीर्वाद द्यावे आपल्याला. केला, विद्यार्थ्याला केला,
ते हा ओके. पुढे राहत वाचूया. राहावं. परम मिळत राजा सकलम राज्यम दाने दत्तवान आसीत अतः राजकोशात सह किंचिदपि दातुं न शक्नोत. हम्म. परम राजा हम्म. पण राजाने संकल्प केला की सगळं राज्य दिलं, देऊन टाकलं, दत्तवान हा. आहे आता राज्य सगळं. मग आता राजकोशामध्ये काहीच शिल्लक नाही, म्हणजे त्याचा अधिकार नाही राहिला ना की राजकोशातनं हा, 1 हा, रुपयाचा. हा, हा, हा. हा म्हणून मग तो देऊ शकत नव्हता. आता राजकोशात सह किंचिदपि दातुं न शक्नोत. न शकणोत. हा. हा. न अशक्नोत. अशक्नोत नाही पाहिजे खरं तिथे, पण ते इथं ना आलं ना तिथे, म्हणून न ते पण आहे अशक्नो. आणि अशक्नोत. हा. न अशक्नोत. अशक्नो बरोबर आहे का? न शकणं येणार. हो, न अशक्नोत हे नाही देऊ शकणार काय ना. झालं ना, कारण न आणि असमर्थ. अशक्न ते अनद्यत. अनद्यत पुत्र हा त्याचा त्याला. आला, हा, त्याचा अच्छा अच्छा. असं नकारात्मक आहे नाही ना येतो. ते. हा हा, भूतकाळ आहे ते. काही नाही. हो. आपल्याला नेहमी तसंच वाटतं, तो हा, अनद्यतन दरवेळेला भूतकाळात. ते नन हा, तत्पुरुष काय हा. हा, नाही, हा तसा नाही येतो. हम्म. न अशक्नोत. हम्म. ओके. पण राजा सगळं दान देऊन झाल्यामुळे राजानं सगळं दान दिलं होतं, म्हणून राजकोशातून किंचितही आणि देण्यास हे समर्थ पण झाला नव्हतं. नाही. हा, देण्यासारखं नव्हतं. राईट झाला ना. राईट. ओके. देण्याला तो शकला नाही, देऊ शकला नाही. समर्थ होता म्हणजे. न हा. देण्याचा समर्थ. राईट. समर्थ झाला नाही. ठीक आहे. वाचा. अनंतो. अंत तो आहे ते, आनंदच वाटतं ते. अनंतत्वय, अनंतत्वय. हो, हो, अंततः. अंततः हम्म. राजा अनंततो राजा आत्मानं राज्ञी शैब्या पुत्र रोहिताश्वं च विक्रीय विश्वामित्राय दक्षिणां ददौ. हम्म. बापरे. अंततः म्हणजे राजा शेवटी राज्ञी म्हणजे ती राणी. शैब्या म्हणजे कोण? तिचं नाव, बायको राणीचं तो, नाव त्याच्या बायकोचं. राणी बायकोचं त्याची. नाव. पुत्र रोहित. हा, पुत्र रोहिताश्व आहे ऍक्च्युली ते. रोहिताश्व. आणि पुत्र रोहित त्यांना विकून विक्रीसाठी विश्वामित्राला दक्षिणा दिली. विश्वामित्रांना रोहित नाही, रोहिताश्व. रोहिताश्व नाव त्याचं. अश्वम. अश्वम ना. हा. हा, रोहिताश्व. रोहित प्लस अश्वम. च बरोबर आहे. हा. हो. रोहितला सुद्धा आणि घोड्याला सुद्धा नाही, विकून. घोड्याला नाही, त्याचं नावच नाही, रोहिताश्व आहे. हा? एकच त्या रोहित मुलाचं नावच रोहिताश्व आहे त्या. हा. अच्छा, असं आहे का. ओके ओके. हो. रोहिताश्वम म्हणजे रोहित श्वमला. ओके. हा, विकून. विक्रीय. किती आहे झोपू? विकून. बेचके. बेचके आणि विश्वामित्राला दक्षिणा दिली. विश्वामित्रांसाठी दक्षिणा दिली. दिली. देतो नाही, दिली. दिली. आता ते कुणाकुणाला विकलं ते पुढच्या वाक्यात आहे. झालं नाही आता. आता वाचा. 11वीच आहे का आता. हो, शैव्याम रोहिताश्वंच एकः पंडितः अक्रीणात हरिश्चंद्रम च एकच चांडालः. म्हणजे शिव्या राणीला पण रोहिताश्वला. स्वप्नात आहे ना राजाच्या. नाही, स्वप्न संपलं आता. हे वस्तुस्थिती. संपलं का ते? हे दुसऱ्या दिवशी आला विश्वामित्र, त्यांनी खरोखर दान केलं. म्हणतो दान अरे हा, दक्षिणा कुठे. बरोबर आला. खरंच आला असं नाही का आल्यानंतर एव विश्वामित्र ऋषी. हा, बरोबर. येस. हा, अरे बापरे. त्याची परीक्षा बघतायत. हा, परीक्षा. करेक्ट. शैव्या रोहिताश्च एकः पंडितः अक्रीणात. एकाने विकत घेतला त्या शैव्या राणी आणि रोहिताश्वला घरकामा करता. आणि हरिश्चंद्राला एका चांडाळाने विकत घेतलं. तो चांडाळ स्मशानामध्ये देखरेख करायचा. घेतला. स्मशानाचा माणूस होता, त्यांनी त्याला आणि स्मशानावरती कामाला ठेवलं. त्यांनी त्याला. शैवेला रोहिताश्वाला एका पंडिताने विकत घेतलं आणि हरिश्चंद्राला एका चांडाळाने. ओके. आता पुढे सर्पदंशेन रोहिताश्वस्य मृत्युरभवत्. अभूत. मृत्यू
सर्पदंशाने रोहिताश्वाचा मृत्यू झाला. अभूत. हम्म हा. अभूत. हा. हम्म. भूतकाळ सोपं अभूत आहे म्हणजे ते. झालं ना. लंग हो झाला. मृत्यू हम्म. झाला त्याचा हो वाच गं. सर्पदंशाने. हो. शैव्या त्या मुलं तमादाय ती शैव्या लक्ष्मीताई वाचा. शैव्या तमादाय श्मशानं जगाम यत्र हरिश्चंद्रः श्मशानस्य रक्षां करोत्. हम्म. हा बरोबर. ती शैव्याला शैव्या घेऊन आदाय. तम हा, आदाय गेला. स्मशानं जगाम. शेती राणी ती स्मशानात आली. शैव्या मेलेल्या मुलाला घेऊन स्मशानामध्ये आली. हा, येत स्मशानामध्ये हरिश्चंद्र स्मशानस्थ तो हरिश्चंद्र तिथे रक्षण करत होता स्मशानामध्ये. करत होता. हा. रक्षां करोत् म्हणजे काय? रक्षण काम रक्षण रक्षा करत ते- होता. रक्षा करत रक्षा करत करत होता. होता. हा हा, ओके. त्याला जॉब होता ना. त्या चांडाळ्याने त्याला जॉब दिला होता. तिथं जे काही बरोबर. येईल हा. त्याचा टॅक्स भरून घ्यायचा. त्यांचं म्हणजे हा, तिकडची ते देखरेख रक्षा करायचं करायची. असं ना. हो. रक्षण त्यावेळी करत म्हणजे पद्धत देखरेख हा, करायचं. लक्ष त्यावेळी पद्धत ठेवायचं. होती हा, रक्षण हा, करणे लक्ष ठेवायचं. हा, आणि हम्म. टॅक्स ओके. घ्यायचं काम त्याचं होतं. हा, शैव्या त्याला घेऊन हा. स्मशानात गेली जिथे हरिश्चंद्र स्मशानाची रक्षा करत होता. रक्षा करत होता. ओके. हा. स धर्मनियमेन शैव्याम् अपि शवम् शवकर शवकरम मयाचत. मयाचत. म्हणजे मयाचत. नियमाने त्याचा तो हे होतं ना, कामच होतं हो तिथे आलेला टॅक्स मागायचा. मग ती हा. बायको असली मुलगा असला तरी त्यांनी तो त्याच्या शवाचा टॅक्स मागितला त्याच्याकडे. हम्म. 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 तर त्याचे धर्मनियमाने त्यांनी शैव्याला सुद्धा शवकर मागितला. शवकर. ओके. ओके. शवकर टॅक्स म्हणजे डेड बॉडीचं त्या सगळं करण्यासाठी जो टॅक्स असतो तो. हा, हा. हम्म. ते पण मागितलं. शव हो म्हणजे देवदारी. म्हणजे गर्भ स्वतःच्या निषेध. बायकोकडून मुलगा आहे मुलाच्या काही त्यांनी विचार केला नाही. हा. म्हणजे बायकोकडून मुलाच्या कर्माचे त्यांनी पैसे मागितले. हम्म. केवढं. अंत्येष्टीचे काय दिले. परंतु न अंत्येष्टी. सा दानाय प्रभवत. ती देण्यास न- काय नव्हती. सा समर्थ दानाय नव्हती. न देण्यासाठी प्रभवत हे नव्हती. प्रभावत प्राभवत. समर्थ प्रा झाली. अभवत आहे का? अभवत. समर्थ हा नव्हती. समर्थ न प्रभावत काय प्राभवत आहे प्राभवत प्रअभवत हम्म. हे समर्थ झाली. त्यामुळे ती तुझ्याकडे पैसे नव्हते म्हणून ती देऊ शकले नाही पैसे. 16 वाक्य. राज्ञः सत्यपालनेन भगवान प्रसन्नो बभूव. बबुव. राज्ञः म्हणजे राजाच्या षष्ठी विभक्ती सत्यपालनेन सत्यपालनामुळे सत्यपालन केल्यामुळे भगवान देव प्रसन्न झाले. बभूव राजाच्या सत्यपालनाने भगवान प्रसन्न झाला. विश्वामित्र तस्मै आशीर्वादं ददौ. हं? संपलंय तर संपवून टाकू. हो. त्याला आशीर्वाद दिला. विश्वामित्र तस्मै आशीर्वादं ददौ. आता विश्वामित्राने एक त्याला लक्षात आशीर्वाद दिला. ठेवायचे. हा ददाती म्हणजे वर्तमान काळ, ददौ म्हणजे भूतकाळ. भूतकाळ ददाती म्हणजे वर्तमान. हम्म. आणि नुसती ददात म्हणजे आपल्यासारखं म्हणजे स पुन्हा सम्राट बभूव. तो पुन्हा त्यांनी सगळं राज्य दान दिलं होतं त्याला पुन्हा आपण मिळालं. कोणता परत धडा मिळालं. घेतोय आज? हे कोणता धडा घेतोय मी? धडा 15वा 15. हरिश्चंद्र. बरं बरं. ते नाही स्वप्नातून पेज त्याला नंबर 31 आहे ऋषी बघा. मागतात 31. दान करून दे. तो काय पुन्हा म्हटला? राजा झाला. मिळालं. हा. अश्वमेध सहस्त्रम च सत्यम च तुलया धृतम. म्हणजे 100 अश्वमेध यज्ञ करणं आणि सत्याने वागणं याची तुला करता येते, वजन करता येतं. नाही 1000 अश्वमेध यज्ञ आणि वाचायचंय ना, सत्य खालचं राहिलं. यांचे तराजूने वजन केले असता धृतम. असता. हे अर्ध वाक्य आहे, अजून पुढे वाक्य आहे त्याचं. धृतम म्हणजे धरलेले,
अश्वमेध सहस्त्राधी सत्यमेव विशिष्यते. म्हणजे ह्या हम्म. 1000 अश्वमेध यज्ञाच्या पेक्षा यज्ञाचं सत्य इतकं सत्यच म्हणजे विशिष्ट, सत्य सत्य श्रेष्ठ हा असतं. हम्म. हा त्याचं इतकं पारडं जड त्याचं होतं. सत्य श्रेष्ठ असतं त्याचं पारड, असं ना. सत्याचं पारडं जड असतं. सत्याची पारड जड असतं. हम्म. हा. अशा हा रीतीने श्लोक आहे मी ते हो 2 वाक्य केले तुम्ही, पण ती हो तो हो श्लोकच श्लोक आहे तो. हो लोक आहे. हो अश्वमेध अश्वमेध सहस्त्रमच्या अश्वमेध सहस्त्रादी म्हणजे 1000 तितकंच अश्वमेध करणं म्हणजे आणि सत्याने वागणं हे बरोबर आहे. म्हणजे विशेष असतं की त्याच्यापेक्षा नाही ना तितकेच ना, तेवढा त्यात